नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 42 इंच कटोरीचं ब्लाऊजचं पेपर कटिंग. तर पेपर कटिंग केलेलं आहे मी. इथे माप आहे. चेस्ट आहे 42, लांबी 14 अधिक 1 बरोबर 15, 15.5, शोल्डर आहे 5.5, कमर आहे 34, पुढचा गळा 6, मागचा गळा 7, बाही लांबी 7 अधिक 1 बरोबर 8, बाही गोलाई 7, आर्महोल आहे आपला 6 इंच आणि कटोरीचं माप आहे आपला 6 इंच. तर आता इथे पाहणार आहोत ते पेपर कटिंग मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. हे शोल्डर आहे 5.5, आर्महोल आहे 6 इंच, मागचा गळा 9 इंच, आडवा गळा 2.5 इंच, कमर आहे आपली कमरचा भाग त्यात 1 इंच जास्त आणि 1.5 इंच मार्जिन. तर ही पेपरची कटिंग मी ऑलरेडीच करून ठेवलेली आहे. ही आहे कटोरी, ही आहे बाही आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी. तर ही बाहीची लांबी आहे आपली, बाही लांबी आहे 7 इंच, त्यात 1.5 इंच जास्त मार्जिन. बाही गोलाई आहे 7 इंच, त्यात 1 इंच एक्स्ट्रा आणि ही कॅप हाईट आहे 3 इंच. तर ही झाली आपली पेपर कटिंग पूर्ण झाली 42 इंचाची. आता आपण पाहणार आहोत कापडावर याची. तर आपण आता पेपर कटिंग पाहिलेली आहे 42 इंच कटोरी मापाची. तर आता हे मी अस्तर कापून घेतलेलं आहे. अस्तर आधीच मी कापून घेतलेलं आहे. आता हे आपण विचार करणार आहे. मेन जो आपला कपडा आहे त्याच्यावर आपण आता ही कटिंग करून घेणार आहोत. कपडा थोडासा कमी असल्यामुळे आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट ही करायची आहे. तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. माप थोडंसं मोठं असल्यामुळे ॲडजस्ट करायला आपल्याला इथे ॲडजस्ट करावं लागेल. जर कोणाला डायरेक्ट आपल्याला कापता येत असेल तर डायरेक्ट कापायचं, नाही तर मग ही थोडंसं असे मेन जो आपला फॅब्रिक आहे, मेन जो कपडा आहे, कपडा पाहून आपल्याला हे असं कटिंग करायचं. आता हा तंतोतंत कपडे असल्यामुळे मी हे पुन्हा तंतोतंतच कापत आहे. जर आपला कपडा मोठा असला तर आपल्या अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक आहे ते थोडंसं अर्धा इंचाने जास्त कापावं. कारण की जर कपडा एखाद्या वेळेस सुडसुड असला, काही असला, मग तो आपल्या याच्यातून शिलाईतून निसटून जाते किंवा जो नवीन शिकते त्याला ती ॲडजस्ट येत नाही. म्हणून मग हा थोडासा कपडा जास्त कापायचा. कारण की आता हा इथं कपडा तंतोतंत असल्यामुळे मला इथं जास्त मार्जिन काही घेता येत नाही. त्याच्यामुळे ही अशी सगळी ॲडजस्टमेंट करून हा कपडा आपला कापायचा. तर आपला आता ही इथे मार्जिन पूर्ण झालेली आहे. आता आपण याचं करू कटिंग. ही झाली आपली मागचा भाग. कापड खूपच तंतोतंत असल्यामुळे मला इथे खूपच ॲडजस्टमेंट करावी लागत आहे. जर मी शिकणाऱ्यांनी आधी पेपरवर कटिंग करून घ्यायची, नंतर मग आपल्या मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्यायची. हे आज आपण जे पाहिलं आहे ते 42 इंच कटोरी मापाचं आपण आज पेपर कटिंग आणि अस्तरवर कटिंग आणि मेन फॅब्रिकवर कटिंग आपण हे पाहिलेलं आहोत. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण कटिंग करून घ्यायची. ही झाली आपली क्रॉसपट्टी. हा झाला मागचा भाग. ही झाली क्रॉसपट्टी.
आणि हा झाला आपला फ्रंट. ही झाली कटोरी आणि ही झाली बाही. तर बाहीला हा कपडा थोडासा कमी असल्यामुळे मला इथं लावायचा आहे जॉईन. तर मी इथं लावणार आहे 2 इंचाचा जॉईन. चला तर मैत्रिणींनो, आज आपण पाहिला आहे 42 इंच कटोरी पेपरचा, कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग आणि अस्तरवरती पेपर कटिंग. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.